नमस्कार, मी उज्ज्वला. मी आज तुम्हाला शेवग्याच्या शेंगाची रेसिपी दाखवणार आहे. आपण त्याच्यासाठी 1/2 किलो शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहे, साफ करून घेतलेल्या आहेत. त्याच्यासाठी मसाला घेतलेला आहे मी. 2 कांदे आहे, 1 चमचा तीळ आहे, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आहे, अर्धी वाटी खोबरं आहे, 2-3 हिरव्या याच्या बेडगी मिरची आहे, 1 टमाटो आहे, थोडीशी कोथिंबीर आहे, थोडासा गरम मसाला घेतलेला आहे, दगडफूल आहे, हे मसाल्याचं पान आहे. आता या शेंगा मी शिजवून घेते. आपल्याला मसाला थोडासा भाजून घ्यायचा आहे, जास्त नाही, थोडासा फक्त भाजी तोडून घ्यायचा आहे. गरम मसाला टाकून घेते थोडा भाजून घ्यायला. खोबरं आणि लसूण, आपला मसाला भाजून झालेला आहे, मी काढून घेते आता. आपलं वाटण तयार झालेलं आहे. शेंगा शिजतात आहे अजून, नंतर मी फोडणी करते आहे. 2 पळे तेल टाकले आहे मी. घरगुती काळा मसाला आहे, तो टाकते मी 1 चमचा. वाटण केलेलं ते वाटण टाकते मी वाटलेलं. मसाला परतून झालेला आहे, शेंगा टाकते. पाणी टाकते मी आता. शेवग्याच्या शेंगाची फ्राय करते, त्याच्यासाठी मी 1 पळी तेल टाकलेलं आहे आणि हळद आणि थोडा हिंग घातलेला आहे आणि अर्धा चमचा लसूण अद्रकाची पेस्ट घालते आहे. घरचा मसाला आहे, काळा मसाला घालते थोडा. वाटण ठेवलेले ते टाकते. मसाला परतून झालेला आहे, मी शेंगा टाकते. शेंगाची फ्राय तयार झालेली आहे, मी गॅस बंद करते आता. आपली शेवग्याच्या शेंगाची भाजी पण तयार झालेली आहे आणि फ्राय पण तयार झालेली आहे. तुम्ही पण करून बघा, तुम्हाला नक्कीच माझा व्हिडिओ आवडेल. करून बघा, खाऊन बघा. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.